अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21। श्री गणेशाय नमः। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत करुणी माझे मुख निर्मित वदले स्वामी राज। आता कळसा अध्याय 21। कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणी संपावा अवतार आता ऐसे म्हणा माझी जळदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येथे राज। शके 18 पूर्ण संवत्सर बहुधान्य मात्र चैत्र कृष्ण त्रयोदशीस मंगळवार दिवस गेला 3 प्रहर। चतुर्थ प्रहराचा अवसर चित्ता करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूप षटचक्राती भेदिनी ब्रह्मारद्रा छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेधवा जवळ होते सेवे करी त्याची झाले दुःख झाले अंतरी शोक करिता नाना परी तो वर्णन न जाय अक्कलकोटीचा जन समस्त दुःखी करुणीय ग्रंथ तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्र साज स्वामीची अनंत लीला जन्मार्ग दाविला उद्धाविला जळमुखाला तो महिमा पूर्ण वर्ण कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाल शेत ग्रामा माझारी जन्म झाला तेथीचे बाळणपण गेले आता कोकर्णीस येणे केले उपशिक्षण पद मिळाले विद्यालयीन सांप्रदवाणी मारवाडी श्रेष्ठ नामजाची शंकर सेठ त्याची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्याची स्वामी करणी भक्ती भावार्थ पूजन करीती दिव्यसुता उपदेशिती स्वामी चरित्र श्रवणाची ती मला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्याय मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले श्री गुरु कर्दळी वनातुनी आले 2 स्वामी रूप प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयोध्याय 12व्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयोध्याय निश्चय स्वामीचा करावया छड आले 2 संन्यासी खलतेची वृत्त सकल 4व्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बळोद्यासी त्यांनी न्याव्या स्वामींची पाठविले कारभाऱ्यांची 5व्यात ती कथा यशवंतराव सरदार त्याची दाविला चमत्कार तयाची वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडिली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होते ब्रह्मा समाधिग्रस्त त्याची केले दुःखमुक्त 18व्यात ती कथा खर्चिन्य द्रव्य भोगत त्यांनी बांधिला सुंदरमठ ते वर्णन समस्त 9व्यात केले चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10मोध्यात ते एकता गुणितचे होते सत्याची 11वा 12वा तैसेच अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बासप्पा तेली सुभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 त्यात निश्चित वृत्त त्याची वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागिला भजन चंदू तो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याची वासुदेव फडकेची गोष्ट आणि तात्याची वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूप सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्याची आले भाग्यपूर्ण तेची केले पूर्णवळ 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 19व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केला हा स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वधू त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वधूनी ते उभयंता ग्रंथ समाप्त केला स्वामीनी दिधला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याचे वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंतमोक्ष पद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान नसो तो नसो विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठाला गुणी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिल्ही प्रसिद्धीसी आणला त्यासी रक्षा वैद्याळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातले कुसमे वेसून सुंदर माळा करुणी आला घेऊणी विष्णुकवी आपुल्या कंठी तात्काळ घालुणी चरणी ठेविले घाल सदोदित याचा प्रतिपाल कडावा बाळ आपुले येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 21 अध्याय गोळ हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.